नमस्कार मित्रांनो, वेल्थ यज्ञ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचं मार्केट कसं राहील किंवा कसं राहण्याची शक्यता आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आज SGX निफ्टी जर पाहिलं तर आपल्याला SGX निफ्टी जे आहे ते 27 पॉईंट्सनी वरती ट्रेड होताना दिसत आहे. त्यामुळं आपलं मार्केटसुद्धा आज फ्लॅट टू निगेटिव्ह ओपन होण्याची शक्यता आहे. एशियन मार्केट्समध्ये बाकीचे इंडायसेसचा जर विचार केला तर फ्लॅट टू निगेटिव्ह आपल्याला कारभार होताना दिसत आहे. आपण कालचं मार्केट जर पाहिलं तर काल मार्केटमध्ये निगेटिव्ह होती. अक्रॉस द बोर्ड निगेटिव्हिटी आपल्याला पाहायला मिळाली. काल निफ्टी जे आहे ते 166 पॉईंटनी खाली क्लोज झालेली आहे. सेन्सेक्स जो आहे तो 580 पॉईंट्सनी खाली क्लोज झालेला आहे आणि बँक निफ्टी जे आहे ते 28,903 खाली क्लोज झालेले आहे. काल मी तुम्हाला जसे सांगितलेले होते तसे सपोर्ट्स निफ्टी आणि बँक निफ्टीने घेतलेले आपल्याला दिसलेले आहेत. काल मी तुम्हाला सांगितलं होतं जो निफ्टीचा दुसरा सपोर्ट आहे, जर 12,800 जर तोडला निफ्टीने तर निफ्टी 12,772ला क्लोज होईल असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. क्लोज होईल म्हणजे त्याला दुसरा सपोर्ट जो आहे तो 12,772ला आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. तर काल निफ्टीने बरोबर तिथे सपोर्ट घेतलेला आपल्याला दिसत आहे. क्लोज होताना निफ्टी जो आहे तो 12,771.70ला म्हणजे जवळजवळ 72ला क्लोज झालेली आहे. काल बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर काल बँक निफ्टीने 28,800चा सपोर्ट घेऊन नंतर वरती येऊन 28,900ला क्लोज झालेली आहे बँक निफ्टी. कालचे टॉप गेनर्स जर पाहिले तर कालचे टॉप गेनर्समध्ये पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, ITC, NTPC, टाटा स्टील आणि टायटन हे कालचे टॉप गेनर्स होते. टायटनमध्ये काय न्यूज आहे ते आपण पाहणार आहे पुढे. कालचे टॉप लूजर जर पाहिले तर त्यामध्ये बँकिंगचे आपल्याला मेन टॉप लूजर दिसत आहेत. त्याचं कारण काय आहे तेही आपण गुड न्यूज आणि बॅड न्यूज आपला जो सेक्शन आहे त्यामध्ये पाहणार आहे. तर काल SBI जो आहे तो ऑलमोस्ट 5% डाऊन होता. कोल इंडिया 5% डाऊन झालेला आहे. ॲक्सिस बँक जी आहे ती 4% डाऊन आहे. ICICI बँक आहे ती ऑलमोस्ट 4% डाऊन आहे आणि JSW स्टील हे कालचे टॉप लूजर्स राहिलेले होते. करन्सीचा जर विचार केला तर काल USD INRच्या संदर्भामध्ये म्हणजे काल डॉलर स्ट्रॉंग झालेले दिसत आहे आणि बाकीच्या करन्सी ज्या आहेत ते रुपीच्या तुलनेमध्ये वीक झालेले आपल्याला दिसत आहेत. काल कमोडिटीचा विचार केला तर काल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गोल्ड जे आहे ते 50,000ला आलेलं दिसत आहे आपल्याला. सिल्वर आहे तो काल 1.6% डाऊन आलेला आहे आणि सिल्वरमध्ये 60,000च्या आसपास बाईंग येण्याची शक्यता मला वाटत आहे. क्रूड ऑइल जे आहे ते 50 पॉईंटनी डाऊन क्लोज झालेला आहे आणि नॅचरल गॅससुद्धा काल 4%नी डाऊन क्लोज झालेला दिसत आहे. आजच्या निफ्टीचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय आहेत ते आपण पाहूया. काल निफ्टी जे आहे ते 12,771ला क्लोज झालेले आहे. काल निफ्टी 166 पॉईंटनी खाली क्लोज झालेली दिसलेली आहे आपल्याला. जसं मी तुम्हाला सांगितलं निफ्टीचा जो सेकंड सपोर्ट होता तिथं निफ्टीने काल सपोर्ट घेतलेला आहे. ॲक्च्युली निफ्टी तिसऱ्या सपोर्टपर्यंत खाली आलेली होती आणि तिथून नंतर त्यामध्ये बाईंग आलेलं आहे आणि त्यांनी सेकंड जो सपोर्ट तुम्हाला सांगितलेला होता काल तिथं काल निफ्टीने सपोर्ट घेतलेला दिसलेला आहे आपल्याला. आज जर आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स जर पाहिले तर वरचे रेजिस्टन्स जो पहिला रेजिस्टन्स आपल्याला दिसत आहे तो 12,900ला पहिला रेजिस्टन्स आहे. त्याच्यानंतर 13,000चा सायकॉलॉजिकल रेजिस्टन्स राहील आणि त्याच्यानंतर 13,125चा रेजिस्टन्स आपल्याला दिसत आहे. खालचे सपोर्ट जर पाहिले तर 12,690चा पहिला सपोर्ट आहे. त्याच्यानंतर 12,600 आणि दुसरा जो त्याच्या खाली जर निफ्टी गेली तर निफ्टी जबरदस्त क्रॅक होईल आणि 12,500ला सपोर्ट घेईल. कालचा बँक निफ्टीचा जर विचार केला तर काल बँक निफ्टी जे आहे
ते 846 पॉईंटनी खाली क्लोज झालेली दिसलेली आहे आपल्याला. काल बँक निफ्टीने सुद्धा जो तुम्हाला मी सपोर्ट सांगितलेला होता तिथं सपोर्ट घेतलेला आहे. 28,800ला बँक निफ्टीने सपोर्ट घेतला आणि नंतर क्लोज होताना 28,900ला क्लोज झालेली आपल्याला दिसलेली आहे बँक निफ्टी काल. आजचे सपोर्ट जर पाहिले तर 28,600चा पहिला सपोर्ट आहे, त्याच्यानंतर 28,300 आणि त्याच्यानंतर निफ्टीला सपोर्ट जो आहे तो 27,800ला सपोर्ट आहे. वरचे रेजिस्टन्स जर पाहिले तर 29,400चा पहिला रेजिस्टन्स आहे, दुसरा रेजिस्टन्स जो आहे तो 29,900चा आहे आणि तिसरा जो दिसत आहे रेजिस्टन्स तो 30,200चा आहे रेजिस्टन्स. आपण FII आणि DIIचा जर डेटा जर विचार केला तर FIIनी काल सुद्धा बाईंग केलेली दिसलेली आहे आपल्याला. काल FIIनी जी ग्रॉस परचेस होतं काल त्यांचं 10,852 करोडचे त्यांनी ग्रॉस परचेस केलेले आहे आणि ग्रॉस सेल जो त्यांचा आहे तो 9,671चा ग्रॉस सेल केलेला आहे. त्यामुळे त्यांचं नेट परचेस झालेलं आहे आणि नेट परचेस जे आहे ते 1,180 करोडचं त्यांनी नेट परचेस काल केलेलं आपल्याला दिसत आहे. मंथ टिल डेटचा जर विचार केला तर मंथ टिल डेटमध्ये FIIनी 42,390 करोडचे शेअर्स बाय केलेले दिसत आहेत आपल्याला. आता DIIचा जर विचार केला तर DIIनी काल सुद्धा परत सेलिंग केलेली आहे आणि त्यांनी सेलिंग जास्त वाढलेली दिसत आहे आपल्याला. DIIची ते प्रॉफिट बुकिंग करताना दिसत आहेत आपल्याला. काल DIIनी ग्रॉस परचेस जे आहे ते 3,162 कोटीचे ग्रॉस परचेस केलेलं आहे आणि ग्रॉस सेल त्यांचं जे आहे ते 6,000 करोडचं ग्रॉस सेल्स केलेलं आहे. त्यामुळे त्यांचं नेट परचेस जे आहे ते 2,854 करोडचं नेट सेल झालेलं आपल्याला दिसत आहे. मंथ टिल डेटचा जर विचार केला तर DIIनी मंथ टिल डेटमध्ये ऑलमोस्ट 30,000 करोडचे शेअर्स सेल केलेले आहेत. गुड न्यूजचा जर विचार केला तर आदर पुनावाला हे जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की इंडियामध्ये वॅक्सिन जी कोविड-19ची वॅक्सिन येणार आहे ती इंडियामध्ये येण्यासाठी एप्रिल ते मे उजाडण्याची शक्यता आहे. पण इंडियामध्ये एप्रिलपर्यंत वॅक्सिन येईल ही एक पॉझिटिव्ह गोष्ट मला वाटत आहे. दुसरी जी गुड न्यूज आहे ती वोडाफोन आयडियाच्या शेअर होल्डरसाठी आहे. वोडाफोन आयडिया जी आहे ती $2 बिलियन फंड रेज करणार आहेत. आणि नंतर जे टायटन काल जो टायटनमध्ये रॅली आलेली होती तर ती रॅली याच्यासाठी आलेली होती की टायटननं असे सांगितलेलं आहे की 15% ग्रोथ झालेली आहे. फेस्टिव्ह सीझन जो झालेला आहे त्यांचा तो फेस्टिव्ह सीझनमध्ये 15% ग्रोथ आपल्याला त्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये दिसत आहे. आणि L&Tला जो बुलेट ट्रेनसाठी हाय स्पीड रेल कॉरिडॉर जो बनवावा लागतो त्याच्यासाठी 7,000 करोडचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे L&Tसाठी. नॉट सो गुड न्यूजचा जर विचार केला तर कोरोना इन्फेक्टेड पर्सन जे आहेत त्याची लिस्ट जी वाढतच आहे. वर्ल्ड वाईड जर विचार केला तर 5 करोड 72 लाख एवढे केसेस झालेले आहेत करोनाचे आणि त्याचा डेथ जे आहे ते 13,65,000 एवढे अनफॉर्च्युनेट डेथ झालेले आहेत वर्ल्ड वाईड. इंडियाचा जर विचार केला तर इंडियामध्ये 89.5 लॅक्स एवढे केसेस झालेले आहेत आणि 1,32,202 एवढे अनफॉर्च्युनेट डेथ्स इंडियामध्ये रिपोर्ट झालेले आहेत. काल आहे ते 45,576 नवीन केसेस इंडियामध्ये सापडलेले आहेत आणि रिकव्हरी झालेल्या लोकांची संख्या इंडियामध्ये जर चांगली असली तर आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. काल इंडियामध्ये 84 कालपर्यंत 84.2 लाख लोक जे आहेत ते रिकवर झालेले आहेत. वर्ल्ड वाईड जर विचार केला तर वर्ल्ड वाईड कोरोनाचे जे नवीन केसेस सापडत आहेत त्यांची ते लिस्ट वाढतच आहे. काल 6,28,136 हे जे नवीन केसेस काल सापडलेले आहेत. त्यामुळं जसं मी तुम्हाला दररोज सांगतोय तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे. जर गरज असेल तरच बाहेर जावा. बाहेर गेला तर मास्क जरूर वापरा आणि स्वतःची काळजी घ्या. दिल्लीमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं ते 7,546
नवीन फ्रेश केसेस सापडलेले आहेत आणि 98 डेथ्स काल झालेले आहेत. त्यामुळे त्यांची डेथची जी संख्या आहे ते 8,000च्या वरती गेलेली आहे. अहमदाबादमध्ये त्यांनी परत नाईट कर्फ्यू परत इम्पोज केलेला आहे आणि संध्याकाळी 9 ते सकाळी 9पर्यंत नाईट कर्फ्यू अहमदाबादमध्ये लावण्यात आलेला आहे करोनाच्या वाढत्या केसेसमुळं. आता रिझल्ट्स जर विचार केला तर रिझल्ट्समध्ये तुम्हाला जसं सांगितलं तसं आता जे चांगल्या कंपन्यामध्ये त्यांचे रिझल्ट्स ऑलरेडी लागलेले आहेत. आता नोव्हेंबर ऑलमोस्ट आपण 20 तारखेला आलेलो आहे. त्यामुळं आता काही चांगल्या कंपनीचे रिझल्ट्स राहिलेले नाही आहेत. जे रिझल्ट्स आता लागत आहेत ते मायक्रो कॅपचे आहेत आणि मी त्या कंपन्या ट्रॅक करत नाही. मार्केट प्रेझेंटली माझा जर विचार केला तर मार्केट प्रेझेंटली ओव्हरबॉट झोनमध्ये आहे आणि तुम्हाला अपॉर्च्युनिटीज व्हॅल्यू बाईंगसाठी मिळतील. त्याच्यासाठी जर तुम्ही GTT ऑर्डर लावून ठेवू शकता. हे GTT ऑर्डर हे जे आहे ते एक्सक्लुझिव्ह फीचर्स आहे झिरोदासाठी. जर तुम्ही झिरोदामध्ये अजून अकाउंट ओपन केलं नसेल तर मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही झिरोदामध्ये अकाउंट ओपन करू शकता. तुम्हाला सध्या स्टॉक स्पेसिफिक अप्रोच ठेवण्याची गरज आहे. तुम्ही आता लमसम बाईंग करू शकत नाही कारण मार्केट हे जे आहे हे ओव्हरबॉट कंडिशनमध्ये आहे आणि तुम्ही जर काही स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक घेतलेले असतील तर तुम्ही त्यामध्ये प्रॉफिट बुकिंग करू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर ठीक आहे मित्रांनो, परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.